नमस्कार मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत. बघा, आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे. आपण आज कसली भाजी करणार आहे ती बघा. तर आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहे. हे बघा किती छान असे कारले, गावठी कारल्याची आज आपण भाजी बनवणार आहोत. त्याच्यासाठी लागणार बघा, हे 2 टमाटे टाकणार आहे त्या भाजीमध्ये, लसूण टाकणार आहे आणि ह्या लाल मिरच्या आणि हे शेंगदाणे याचा कूट बनवणार आहे. शेंगदाण्याचा, लाल मिरच्याचा आणि लसणाचा या तिघांचा कूट बनवणार आहे आणि या कारल्यामध्ये भरणार आहोत. तर कारले बघा साधे आणि सोपे, इतके म्हणजे कडू नाही बनणारे, असे चांगले बिना कडू लागतील असे चांगले कारले हे बघा बरं, डायबिटीसला खूप चांगले असतात. आजारपणाला कारल्याने रक्त शुद्ध होते, डायबिटीसला बी खूप चांगले. तर आज आपण बनवणार आहे कारल्याची भाजी. तर ती मी कशी बनवते त्या पद्धतीने तुम्ही बघा. आणि त्याच्यासाठी दुसरं लागणार आहे आपल्याला ही तिखट लागणार, परत हळद लागणार, पण मीठ लागणार, जिरे, हे असं एवढं हा साहित्य आपल्याला लागणार आहे. ना आज आपण कारल्याची कूट टाकून भाजी भरून बनवणार आहे. तर ते मी कसं बनवते तुम्ही बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. तर आपण हे शेंगदाणे आणि ह्या मिरच्या आणि हा लसूण, आता मिरच्यांचे आपण देठ काढून घेणार आहे. असे हे देठ काढून घेऊ आणि हे मिरच्या, लसूण याच्यामध्ये मीठ टाकणार, हे मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. आबडधोबड करणार आणि कारल्यामध्ये भरणार आहोत. कारल्यामध्ये भरण्यासाठी हे करणार आहे. याच्यावर थोडं मीठ टाकणार आहोत. साधे सिंपल हे मीठ टाकलं आपण. साधे सिंपल आणि बिना कडू लागणारे अशी कारल्याची भाजी आपण बनवत आहे. तर हे बघा, हे आता मिक्सरमध्ये आपण दळून घेणार आहे. आबडधोबड दळणार आहोत. मग कारल्यामध्ये भरण्यासाठी हे दळून घेणार. आणि आता हे कारले ना आपण स्वच्छ पाण्याने धुवून काढणार आहे आणि याच्यामध्ये मीठ भरणार आहोत. टमाटे कारले आपण असे मधोमध चिरून घेतलेले आहे. आता हे कारल्यामध्ये आहे ना आपल्याला मीठ भरायचं आहे. हे कारले आहे ना, यांच्यामध्ये थोडं असं मीठ भरणार आहोत आपण, असं कारल्यामध्ये. प्रत्येक कारल्यामध्ये असं थोडं मीठ भरायचं आहे. प्रत्येक कारल्याला असं थोडं मीठ असं लावून द्यायचं आहे. आता हे कारल्याला आपण मीठ लावलेलं आहे. आता हे कारले आपण शिजत टाकणार आहोत. तर कारल्याला मीठ लावलं आपण सगळ्या. आणि हे बघा, हे पाणी घेतले कुकरमध्ये, याच्यात असे कारले शिजत लावणार. तर हे बघा, असे कारले आपण शिजत लावणार आहे. थोडीशी एक शिट्टी नॉर्मलशी देणार आहोत आपण. हे बघा, आता आपण कारले शिजत लावलेले आहे. आता कारल्याला थोडंसं शिजले कुकरवर, मग आपण लगेच भाजी बनवणार आहे. आता हे बघा, आपण कूट करून घेतलेला आहे. कढीपत्ता घेतला आणि टमाटे आणि कोथिंबीर हे साहित्य आपण घेतलं आहे. आता हे कारले चांगले शिजून गेलेले आहे. हे बघा, चांगले शिजलेले आहेत. आता आपण काढून घेऊ कारले. मग ते कारले शिजून घेतलेले आहे, त्याच्यात थोडं गार पाणी टाकू. शिजून घेतल्यानंतर बी त्याच्यात गार पाणी टाकायचं. कारले असे चांगले हे असे करून गार पाण्यात चांगले असे धुवून घ्यायचे. शिजलेले कारले गार पाण्यात चांगले धुवून घ्यायचे आणि असे पिळायचे. असे पिळायचे म्हणजे याचं सर्व कडू पाणी असतं ना, सर्व निघलं जातं.
सर्व हे कडू पाणी काढायचं असं. गरम असतात ते असे पिळून घ्यायचे. सगळं कडू पाणी निघलं. हे बघा कारले. आता कारल्यात आपल्याला काय भरायचं आहे, कारल्यात आपण कूट भरणार आहोत, मिरचीचा कूट. हे बघा कारल्यामध्ये आता आपण असं कूट भरून घेतलेला आहे. मला आता हे कारले बनवण्यासाठी टमाटर लागणार आहे, कोथिंबीर लागणार आहे, कढीपत्ता लागणार लाल तिखट. तर आता आपण कारल्याची भाजी कशी बनवतात ते दाखवते. तर आपण आवडीनुसार तेल टाकणार आहोत. कढीपत्ता टाकणार आहोत. थोडेसे जिरे टाकणार आहोत. आता आपण त्याच्यात थोडं लाल तिखट टाकणार आहोत, म्हणजे टाकणार आहोत, आणि कारले टाकणार आहोत. बघा आता कसे कारले टाकले आपण. आता त्याच्यावर आपण टाकणार आहोत पाणी शिजायचं. तर त्याच्यानंतर ही कोथिंबीर. चवीनुसार हे मीठ. आता आपण बघा ह्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवलेली आहे. या पद्धतीने तुम्ही बनवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सुकी होण्यासाठी आपण ही बघा कारल्याची भाजी सुकी होण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. आता बघू आता आपल्या कारल्याची भाजी शिजली का नाही. बघा अशी कारल्याची भाजी चांगली शिजत आहे. बघा अशी कारल्याची भाजी आता चांगली शिजली आहे. बघा आपली कारल्याची भाजी चांगली शिजले आहे, झालेले. कडूपणा सगळा गेलेला आहे. एकदम चांगली सरसटीत कारल्याची भाजी मस्त. बघ कशी कारल्याची भाजी एकदम झणझणीत आणि छान अशी चमचमीत झालेली आहे. ह्या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी बनवा, खान माझ्या चॅनलला लाईक. ह्या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी करा आणि खाऊन बघा, चॅनलला लाईक करा. आजची रेसिपी कारल्याची भाजी.